नमस्कार, मैं आशीष वीसीएन न्यूज के हिंदी समाचारों में आप सभी का स्वागत है। खबरों की ओर बढ़ते हैं। नमस्कार, मैं आशीष वीसीएन न्यूज के हिंदी समाचारों में आप सभी का स्वागत है। आइए बढ़ते हैं खबरों की ओर। आम जनता के हित के लिए हमेशा ही शिवसेना आक्रामक दिखाई देती है। स्थानीय नवाथे चौक स्थित मल्टीप्लेक्स की जमीन के मामले में शिवसेना महानगर प्रमुख ने वीसीएन न्यूज के साथ की खास बातचीत। नवाथे मल्टीप्लेक्स मामले में नियमों की ऐसी तैसी एवं आर्थिक अनियमितता से सरकार को चूना लगाने के मामले में तत्कालीन महानगर पालिका आयुक्त दोषी रहने का प्राथमिक अनुमान जिलाधीश अभिजीत बांगर द्वारा संभागीय राजस्व पीयूष सिंह को सौंपी रिपोर्ट में व्यक्त किया गया। विशेष बात यह है कि ये मामला हाईकोर्ट में चल रहा है और वहीं दूसरी ओर महापौर तथा सभागृह की दिशा भूल करने के मामले में वर्तमान महानगर पालिका आयुक्त तथा सिटी इंजीनियर पर गाज गिरने की संभावना से इनकार नहीं किया जा सकता। इसी बारे में शिवसेना महानगर प्रमुख सुनील खराटे ने संभागीय आयुक्त से चर्चा की। उस चर्चा के दौरान क्या बातचीत हुई, आइए जानेंगे खुद सुनील खराटे की जुबानी। पूजनीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण होती की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, या तत्वावर शिवसैनिक आणि शिवसेना अजूनपर्यंत कार्य करत आहे। बरेच वर्ष अगोदर आमचे दिवंगत नेते, दिवंगत महानगर प्रमुख नगरसेवक दिगंबरजी डहाके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता आणि कालांतराने त्या मुद्द्याला बगल दिल्या गेली किंवा ती फाईल दाबल्या गेली आणि ती फाईल अनेक दिवसापासून ती धूळ खात होती। त्या फाईलवर प्रकाश टाकावा आणि जे आर्थिक नुकसान मनपाचं होत आहे त्या प्रसंगी आपण त्यात जावं आणि ती फाईल वर काढावी असा माझा उद्देश होता। त्यात एकमेव उद्देश आहे की या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी और चौकशी अंती जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी। माझं काम होतं की जे याचे एव्हिडन्स होते ते त्यांच्या समोर आणावे आणि त्या एव्हिडन्स अनुसार आपण चौकशीची मागणी करावी। चौकशी करताना आपण चौकशीची जी समिती होती त्यात मुद्दाम एक IPS अधिकारी असावा अशी सुद्धा आम्ही मागणी केली आणि विभागीय आयुक्तांनी ती मान्य केली। विभागीय आयुक्त अतिशय चांगल्या पद्धतीने यात कोऑपरेट करत आहे आणि त्यांनी ती समितीची एक ॲडिशन केलं। एक IPS अधिकारी चिन्मय पंडितसुद्धा त्यात ॲड केले आणि ती समिती गठीत केली। सध्यापर्यंतचं आतापर्यंतचं माझं माहिती अशी आहे की त्या समितीनं एकदा मला असं वाटतं ॲडिशनल कलेक्टर परदेशी साहेबांनी एक चौकशी केली, त्याचा त्यांनी अहवाल दिला, परंतु तो अहवाल त्या असमाधानकारक आहे असं त्यात कारण देऊन परदेशी आपलं पीयूष सिंग साहेबांनी ते रिजेक्ट केला। त्यानंतर दुसऱ्यांदा कलेक्टर साहेबांना एक समिती गठीत केली, ज्यात मी सांगितल्याप्रमाणे एक IPS अधिकारी पण होता आणि त्यांनी त्यानुसार त्यांनीसुद्धा चौकशी केली। मी कलेक्टर साहेबांना 2 दिवसा अगोदरच भेटलो। आदरणीय खासदार साहेब हे सुद्धा माझ्यासोबत होते आणि या प्रकरणाचं छडा लावण्याचं कामसुद्धा आदरणीय खासदार साहेबांनीच मला सांगितलं। तर आदरणीय खासदार साहेब सोबत असताना कलेक्टर साहेबांनी सांगितले की आतापर्यंत जे आम्ही चौकशी केली ती मला ज्याप्रमाणे सांगण्यात आलं किंवा जे आदेश होते त्यानुसार आतापर्यंत चौकशी केली, परंतु मी त्यांना सांगितलं की मी जी तक्रार केलेली आहे त्या अनुषंगानं टिल डेट म्हणजे आजपर्यंतचा शेवटचा जो ठराव पास झाला तोपर्यंत ही चौकशी व्हावी, हे मग त्यांनी मान्य केलं आणि त्यांनी सांगितलं की या प्रसंगी आपण पीयूष सिंग साहेबांना भेटावं। परत त्यांना भेटलो, त्यांना पुन्हा विनंती केली तर त्यांनी सकाळीच त्या दिवशी पत्र काढलेलं होतं आणि परत एकदा चौकशी ती होणार आहे ती आजच्या डेटपर्यंत। आपल्यासोबत होते सुनीलजी खराटे, त्यांनी या प्रकरणाबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद सर। तुम्ही बघताय VCN न्यूज। कॅमेरा पर्सन रोशन उमपसह मी आशीष शिंदोरे, VCN न्यूज अमरावती से। एक और शिवसेना दावा कर रही है कि उनके नगर सेवकों द्वारा निधि उपलब्ध कराई गई, तो दूसरी ओर की तरफ भारतीय जनता पार्टी दावा कर रही है कि उनसे दुगनी निधि का प्रबंधन किया। आइए देखेंगे आखिरकार सच क्या है। चक्रधर नगर भुयारी मार्गापासून ते गोपालनगर रेल्वे क्रॉसिंग पर्यंत मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाकरता एकूण 60 लाख रुपये मंजूर झाल्याचा हा फलक आपण बघतोय। हा फलक आणि हा आखणी केलेला रस्ता हा तर आपण आता खुद्द डोळ्यांनी बघितलाय, मात्र जशी आपली नजर इकडे दुसऱ्या एका फलकाकडे जाते तर इथे तुम्हाला सांगू इच्छितो की आपण बघू शकता शिवसेनेतर्फे फलकाद्वारेच जाहीर आभार सुद्धा इथे व्यक्त करण्यात आले आहे। मात्र इथे एक गोष्ट आपल्याला बघण्यासारखी आहे की शिवसेनेच्या माजी नगरसेविका यांच्या वॉर्ड विकास निधीतून एकूण 15 लाख रुपये उपलब्ध करून दिले गेले। त्याचबरोबर
विनीता तायडे माजी नगरसेविका शिवसेना यांच्या वार्ड विकास निधीमधून सन 2016 साली 15 लाख असे एकूण 30 लक्ष शिवसेनेच्या नगरसेवकांच्या वॉर्ड विकास निधीमधून इथे मंजूर करण्यात आले हे आपल्याला या फलकाद्वारे लक्षात येत आहे। त्याचबरोबर जसं आपण बघू शकतो की निधी लाटण्याचा सुद्धा एक प्रकार इथे डोळ्यासमोर आपल्याला बघायला मिळतो आहे। म्हणजे नागरिक स्थानिक संभ्रमात आहेत की एकूण 60 आणि 30 असे 90 लक्ष रुपये आले आहेत की एकूण 60 लक्ष रुपये आले आहेत आणि त्यातील शिवसेनेचे 30 आणि भारतीय जनता पक्षाचे 30 याचा खुलासा करतील खुद्द तुषार भारतीय। आज संध्याकाळच्या कार्यक्रमात आपण त्यांना भेटणार आहोत। बघायला विसरू नका VCN न्यूज़। इसी के साथ बढ़ते हैं अगली खबर की ओर। नवाते अंडरपास से सटे रास्ते के लिए कुल 60 लाख का निधि मंजूर किया गया, तो दूसरी ओर शिवसेना ने भी इस निधि पर माजी नगरसेवकों का दावा। त्यानंतर सांगितलं की रोड मोठा झाला त्यामुळे या जागेची परिस्थिती बदलली। समोरचं हॉटेल आहे त्या हॉटेलची संरक्षक भिंत जी होती ती काढल्यामुळे अतिक्रमणमध्ये त्यानुसार सुद्धा फरक पडला असं सुद्धा सांगितलं गेलं। आणि ही जागा 100 कोटीची आहे। आता 100 कोटीची जागा आहे असेलही, आम्हाला त्याचं घेणं नाही, परंतु ही जागा शासनाची आहे, महानगरपालिकेची नाही आणि शासनाने महानगरपालिकेला ही वापरण्यासाठी दिली आहे। त्यामुळे याचं त्यांनी मूल्यमापन करावं किंवा हे विक्रीच काढावी का असा एक मुद्दा उपस्थित होतो की तुम्हाला जी जागा वापरण्यात दिली एखाद्या दिली कोणत्याही म्हणजे एका एजन्सीने म्हणा, तर आपलं काम आहे का ती फक्त वापरायची आणि ज्या वापरासाठी दिली आहे त्याच वापरासाठी वापरायला पाहिजे असं माझं मत आहे। रेडी आमसभेचा ठराव क्रमांक 315मध्ये अधिकाऱ्यांनी डायरेक्ट चुकीची माहिती दिली असं या ठिकाणी प्रथम दर्शनी दिसत आहे। आतासुद्धा जो शेवटचा ठराव क्रमांक 8 पारित करण्यात आला तर त्यात तर नगरसेवक सौ सूर्यकांत लुंगारे आहेत, चेतनभाऊ गावंडे आहेत आणि स्वतः महापौरसुद्धा यांचीसुद्धा दिशाभूल करण्यात आली। म्हणजे अक्षरशः नियमाला बगल देऊन नियमाला फाटा देऊन हा ठराव पारित करण्यात आला, कारण हे सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायप्रविष्ट प्रकरणात गव्हर्नमेंटचा GR आहे, एक निर्णय आहे की बा कोणत्याही प्रकारे याचा प्रश्नसुद्धा उपस्थित करता येत नाही। तर हे करत असताना प्रशासकीय अधिकाऱ्याची ती म्हणजे काय म्हणते जबाबदारी आहे की अशा प्रकारचा असा नियम आहे तेव्हा आपण हा प्रस्ताव पारित करू शकत नाही। असं असतानासुद्धा प्रशासकीय अधिकारी जेवढे आयुक्त साहेबांसहित यांनी कुठेही त्या इंटरफेअर केलं नाही किंवा त्या लोकांना त्याची माहितीसुद्धा दिली नाही आणि त्यांना स्वतःची चूक लपवण्यासाठी तो ठराव पारित करून घेतला। ही या प्रकरणातली मोठी चूक आहे, गोड मंगाल आणि अशा अनेक प्रकारच्या म्हणजे काल्पनिक मुद्दे याच्यात उपस्थित करून अनेक वेळा वेगवेगळ्या ठराव पारित करून घेण्यात आले असं सुद्धा यामध्ये ओके। सुनीलजी, तुमच्याकडनं आणखीन एक गोष्ट जाणून घ्यायला आवडेल की दरवेळेला शिवसेनेच्या भूमिका आणि शिवसेनेची भूमिका घेऊन येणारे सर्व व्यक्ती हे आपल्या मतावर ठाम होते आणि त्यातनं बरेच काही प्रश्न मार्गी लागले, प्रश्न सुटले, तर नेमक्या या मुद्द्यावर आपली शिवसेनेकडनं भूमिका काय असेल? मी सर्वात अगोदर सांगितलं की आपल्या महानगरपालिकेचं उत्पन्न फार कमी आहे असं नेहमी ओरड असते आणि महापालिकेचं उत्पन्न कमी असताना उत्पन्न वाढीसाठी ज्या उपाययोजना केल्या जातात त्या सर्वांमध्ये प्रशासकीय सगळ्या गोष्टी त्या नियमात बसून केल्या गेलेल्या असल्या पाहिजे, त्यात कोणताही गैरव्यवहार होऊ नये ही सगळ्यात पहिली भूमिका आहे। आणि या जागेबद्दल बोलायचं झालं तर या जागेचा योग्य निर्णय प्रशासनाने ठरवून दिल्याप्रमाणे व्हावा, जेणेकरून त्या महानगरपालिकेचं उत्पन्न वाढीत जावं, इथल्या लोकांची सुविधा व्हावी। या समजा जर मल्टिप्लेक्स इथं होऊन जर या लोकांची सुविधा होत असेल तर तेही व्हायला हरकत नाही, परंतु ते नियमात बसत नसेल किंवा काही अडचणी येत असेल तर ते सुद्धा त्यांच्या पद्धतीने निर्णय झाला तरी आमची हरकत नाही, परंतु या प्रक्रिया ह्या ट्रान्सपरंट असल्या पाहिजे। जसं आता पारदर्शी सरकार हा पूर्ण भारतात नारा आहे तर या ठिकाणी सुद्धा ती पारदर्शकता असली पाहिजे आणि त्या पारदर्शकप्रमाणे याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, चौकशी अंती दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईसुद्धा झाली पाहिजे, जेणेकरून यापुढं अशा प्रकारच्या गैरव्यवहाराला आळा बसेल। आणि शिवसेनेला मी या अगोदरही सांगितलं की बा उत्पन्न वाढीसाठी हे लोक नेहमी म्हणतात, तर या प्रकरणात सुद्धा 1-2 पत्र मी असेही वाचले आहे जे एव्हिडन्स आहे की एकीकडे सांगितलं आहे की बा अनेक ठिकाणी बा कॉर्पोरेशननं संकुलं बांधली आहे आणि त्यातल्या जागा खाली आहे आणि तरीसुद्धा आता असा यांनी ठराव केला आहे की ही जागा कॉर्पोरेशन बांधली।
जर तुम्हाला एकीकडे नुकसान होते आहे तर मग दुसरीकडे तुम्ही एवढं मोठं इन्व्हेस्टमेंट का करायचं, हा सुद्धा एक मुद्दा आहे. आणि इन्व्हेस्टमेंटसाठी येणारा निधी निधी कुठून आणायचा, म्हणजे तो शेवटी लोकांच्या खिशातूनच आपण काढायचा आणि लोकांवर त्याचा भार टाकायचा. तर या गोष्टीसाठी आमचा विरोध आहे आणि म्हणून जे काही नियमात बसत असेल ते कॉर्पोरेशननं आपल्या उत्पन्न वाढीसाठी करावं आणि या प्रकरणातल्या दोषी अधिकाऱ्यावर टाकावं. सुनीलजी, मला तुमच्याकडनं आणखीन जाणून घ्यायला आवडेल की इथे होणारं अतिक्रमण आणि इथला जी सध्या आपण बघतोय परिस्थिती, मोठ्या प्रमाणात कचरा, मोठ्या प्रमाणात इथे काही कृत्यांचा सुद्धा असामाजिक घटना इथे ॲक्टिव्ह दिसायला बघतात. तर या संदर्भात आपण काय पावलं उचलू? महानगरपालिका तथा महाराष्ट्र राज्य किंवा देशात सध्या नारा आहे की स्वच्छ भारत. तर स्वच्छ भारत अंतर्गत महानगरपालिकेनं आपली जागा आहे, त्या जागेचा वापर आपण कोणालाही करायला अजूनही दिलेला नाही, तर ती त्यांनी अगोदर स्वच्छ करावी. आणि तिथं जे आपण सांगितल्यावर असामाजिक तत्त्व जर येत असतील आणि आमच्या आया बहिणींना इथून जाण्यास असुरक्षित वातावरण असेल तर त्यांनी सर्वात प्रथम या जागेला कंपाऊंड टाकावं. आणि आणखी एक गोष्ट या ठिकाणी दिसून येत आहे की इथं 2 बस स्टॉप दिसत आहे आणि या अगोदरचा बस स्टॉप तो दुसऱ्या ठिकाणी होता आणि तो बदलून इथं आला. त्याचंसुद्धा कारण काय असावं आणि हे 2 बस स्टॉप एका ठिकाणी आहेत याची गरज नसताना 2-2 का आहे, किंवा एका बस स्टॉपमध्ये इथला वर्कलोड सॉल्व्ह होऊ शकतो असं या ठिकाणी दिसतं आहे. त्यामुळे एक बस स्टॉप कोणताही असला तरी त्या बाजूनं पाहिलं तर एकच बस स्टॉप आहे आणि जरी राज्य शासनाचा असेल तर त्यात विनंती करून तो एकच बस स्टॉप दोघांसाठी वापरता आला पाहिजे अशी सुद्धा मागणी आम्ही महानगरपालिकेला करणार आहे. आणि या परिसरातली जे सुरक्षितता आहे पुन्हा अबाधित करण्यासाठी प्रयत्न. सुनीलजी, आपल्याकडनं आणखीन एक गोष्ट जाणून घ्यायला आवडेल की या मेन रस्त्याच्या अर्धी अमरावती या साईडला इथे फ्लो वाहतुकीचा जास्त आहे आणि या चौकाचं सौंदर्यीकरण या संपूर्ण संदर्भात आपण एक मुद्दा उचलला गेला होता. त्याचा पाठपुरावा आपण वेळोवेळी करताच आहात, पण त्याच्यावर ॲक्च्युअल वर्कआउट कधीपासून सुरू होईल आणि ते कशा पद्धतीने असेल? मी अगोदर पहिल्यांदा सांगितलं होतं की दिगंबर डहाके साहेबांनी हा मुद्दा उचलला होता. तसंच आदरणीय दिगंबर डहाके साहेब यांच्या अथक प्रयत्नाने इथं अंडरपास झाला आणि या अगोदर जाण्याची सुविधा नसल्यामुळे लोक त्याच्यावरून सायकल उचलून येत होते किंवा गाड्या उचलून येत होते, तर फार कमी वाहतूक होती. परंतु अंडरपास झाला त्यापासून या साईडची जी आपण सांगितलं अर्धी अमरावती आहे ते पूर्ण या अंडरपासचा वापर करून इथे येत असतात. त्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिक खूप जास्त झालेली आहे. शाळेचे विद्यार्थी म्हणा, महिला, पुरुष सगळेच गर्दी होतात. त्यामुळे हा जो डिवायडर आहे हा म्हणजे अपघाताचं आमंत्रण आहे. आम्ही अनेकदा पाहिलं इथं अपघात झालेले आहे. तर तो डिवायडर जो आहे मधातून तोडून इथून जो यू टर्न असा घेतात लोक, तो डायरेक्ट इकडनं येईल. आणि आमची आणखी अशी एक मागणी आहे की या ठिकाणी एखादा ट्रॅफिक पोलीस असावा आणि एक स्पीड ब्रेकर दोन्ही साईडनं असावं. कारण एवढा मोठा फ्लो जर इकडनं येत असेल आणि शाळेचे विद्यार्थी सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता एवढ्या मोठ्या प्रमाणात येत असेल तर हा हायवे होणार आहे आणि पुढं हायवेवर आपण स्पीड ब्रेकर टाकू शकत नाही असं काहीतरी नियम आहे. परंतु या ठिकाणी तो नियम शिथिल करण्यात यावा. या ठिकाणी एखाद्या ट्रॅफिक पोलीसची सुद्धा नेमणूक असावी जेणेकरून अपघात टाळल्या जातील. धन्यवाद. शिवसेना अमरावती महानगर प्रमुख आपल्यासोबत सुनीलजी खराटे आहेत. त्यांच्याकडनं आपण या संपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली. त्याचबरोबर सुनीलजी, तुमच्याकडनं मला आणखीन एक गोष्ट जाणून घ्यायला आवडेल की असाच एक मुद्दा आपण गांधी चौकासंदर्भात सुद्धा उचलला गेला होता. आम्ही नेहमी लोकांच्या सोयीसाठी एक बारीक मुद्दे जरी असले ते सुद्धा उचलण्याची आमची तयारी असते. गांधी चौकात आपण अनेक वर्षापासून पाहत आहे तो सिंगल रोड होता. आता रोड कॉन्क्रीट झाला, मोठा झाला, बाजूला पेविंग ब्लॉक बसणार आहेत, दोन्ही बाजूला नाल्या पण होत आहेत. परंतु त्या दोन्ही बाजूला जे एन्क्रोचमेंट आहे त्या एन्क्रोचमेंटमुळे मधातला रस्ता छोटा झाला होता. एक साधारणतः एक गाडीवाला बसला तर तो 5 फूट दूर बसायचा, त्याची गाडी 5-6 फूट, त्याला जो खरेदीदार आहे तो 5 फूट, असं 15 ते 20 फूट दोन्ही बाजूने एन्क्रोचमेंट तिथे आहे. बरोबर. परंतु डिवायडर टाकल्यामुळे तो एका साईडचा रोड जो वापरात आता कंटिन्यू आहे त्याच्यापेक्षा मोठा एका साईडनं झालेला आहे. तर ती डिवायडरची आम्ही मागणी केली होती. त्या परिसरातल्या सर्व लोकांना आम्ही विश्वासात घेऊन हा मुद्दा उचललेला होता. त्यांचीसुद्धा त्यात सहमती दिली. परंतु पहिल्यांदा आयुक्त साहेबांनी त्यातही होकार दिला आणि नंतर काय कोणाचं प्रेशर आलं मला माहिती नाही, त्यांनी मग तो मुद्दा फोडून काढला का बा हे डिवायडर होऊ शकत नाही. त्याच्या अगोदर माझ्यासमोर त्यांनी आपले पत्रकार बंधूसुद्धा होते, त्यांनी सिटी इंजिनियरसोबत चर्चा केली होती आणि टेक्निकली ते त्यांनी अप्रूव्ड केलं होतं. परंतु 2 दिवसाने मला असा फोन आला कॉन्ट्रॅक्टरचा का ते रद्द झालं.
मग त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही जर हे डिवायडर झालं नाही, कारण ही लोकांची मागणी आहे, हे माझ्या एकट्याचा फायदा नाही, स्वार्थ कुठलाही नाही आणि दोन्ही बाजूचं एन्क्रोचमेंट आपण ते दूर करू शकतो या दृष्टीनं तो मुद्दा उचलला होता. म्हणून त्यांना सांगितलं जर आपण हे डिवायडर केलं नाही तर आम्ही मोठं आंदोलन करू आणि आंदोलन करून आम्ही तो मुद्दा आमच्या पक्षात निकाली. परंतु आज आमच्या ह्या प्रयत्नातून नंतर आणखी 2 दिवसानंतर परत मला फोन आला की तुमचा मुद्दा घेतला गेला आणि डिवायडर होणार आणि डिवायडर आता झालेला आहे. म्हणजे काम सुरू आहे, अर्ध झालं आणि अर्ध आता होणार आहे. शिवसेना तुमच्या आमच्यासारख्या सामान्य नागरिकांकरता नेहमीच मुद्दे घेऊन समोर येताना आपल्याला बघायला मिळते. असाच एका मुद्द्यावर अशाच बऱ्याच मुद्द्यांवर आपण चर्चा केली. आपल्यासोबत होते शिवसेना अमरावती शहर प्रमुख सुनीलजी खराटे. कैमरा पर्सन रोशन उमपसह मी आशीष शिंगोरे, VCN न्यूज़ अमरावती से. हौसलों से आगे कोई पर्दा नहीं होता, कड़े परिश्रमों का कोई विकल्प नहीं होता, दिल में हो जज्बा कुछ कर दिखाने का तो जलते दिए को भी आंधियों का डर नहीं होता. ये कहावत एक मजदूर ने सच साबित की. मध्य प्रदेश से आए एक मजदूर जिंदगी की जद्दोजहद में सिकंदर साबित हुआ. हाथ और पैरों के बिना किसी विकलांग के बारे में सोचा जाए तो सबसे पहले रास्ते के भिखारी अपने आंखों के सामने आते हैं. लेकिन एक युवक द्वारा ये समझ झूठी साबित की गई. आप और हम कई बार अच्छे खासे इंसानों को कभी चादर फैलाकर भीख मांगते हुए देखते हैं तो कई लोग फोटो दिखाकर पैसे ऐंठते दिखाई देते हैं. मगर अब आप जो देखने जा रहे हैं उससे आपके रोंगटे खड़े हो सकते हैं या फिर आंख नम हो सकती है. जिंदगी जीने की जद्दोजहद में ये मजदूर अपने परिवार का पेट पालने के लिए मेहनत मजदूरी कर ईमानदारी की रोटी खा रहा है. ये दृश्य आप देख रहे हैं स्थानीय गांधी चौक अंबादेवी मंदिर परिसर के, जहां कई मजदूर पाइपलाइन के काम में जुटे हैं. उन्हीं में से एक है संतोष कुमार, जो कि मध्य प्रदेश के सूबेवाड़ा के रहने वाले, जो पूरे परिवार समेत मजदूरी तथा खेती के कामों में भी मजदूरी करते हैं. VCN न्यूज़ की एक खास पेशकश में आज हम आपको रूबरू कराएंगे एक ऐसे मजदूर से, एक ऐसे मेहनत करने वाले इंसान से जिसे देख आपके रोंगटे खड़े हो सकते हैं. मैं आपको एक बात बता दूं कि हम रोज़मर्रा की ज़िंदगी में देखते हैं कि कई लोग कोई चादर फैलाकर घूमता है, कोई फोटो दिखाकर घूमता है, लेकिन जो भी जिनके भी हाथ पर साबित है वो लोग मेहनत को एक और नज़रिए से देखते हैं या फिर आसानी से पैसा जुटाने में जुटे हैं. आप कहाँ से हैं? MP से. कौन सा गाँव? सूबेवाड़ा. सूबेवाड़ा. MP के सूबेवाड़ा से हमारे अमरावती में एक गवर्नमेंट का काम करने के लिए मजदूर है, उनसे हम बातचीत कर रहे हैं. संतोष जिनका नाम है. संतोष जी, मैं आपसे जानने की कोशिश करूंगा कि आज आप कितने दिनों से यहाँ पर काम में जुटे हैं अमरावती? आप कभी भी जा सकते हैं. कभी भी जा सकते हैं, कहाँ भी जाते हो? मतलब आप मजदूरी करने के लिए जाते हो? तो नहीं तो घर भी चले जाते हैं. अकेले जाते हो या पूरे परिवार को सबको लेकर? अकेले भी जाते हैं, कभी परिवार में भी जाते हैं. आपके परिवार में कौन कौन है? मेरी माँ है, मेरी मिसेज है. अच्छा, बच्चे? 3 है. 3 बच्चे. अरे वाह.
तो इन सब का गुजर बसर आप और क्या क्या काम चलते हैं? सभी काम करते हैं, सभी मजदूरी करते हैं? मैं खेती भी काम करते हैं। खेती भी है, तो खेती कौन संभालता है? मैं ही संभालता हूँ। भाई संभालता है, तो आप? मैं अकेला हूँ। हाँ जी, अच्छा आप अकेले हैं? हाँ। तो खेती बाड़ी उधर घर के लोग संभालते हैं? हाँ। और आप मजदूरी के लिए बाहर जाते रहते हैं? हाँ। ऐसे कितने लोग हैं जो एमपी से आए हैं आपके साथ? 20 एक लोग हैं। और अभी आप ये ठेका कितना दिन करोगे? क्या अभी तो कोई भरोसा थोड़ी है, जब भी चले जाते लोग। बराबर बराबर। तो भी तकरीबन अगर देख ले तो एक दिन में आपकी मजदूरी कितनी बन जाती है? मेरा 300 रुपये हो गया। 300 रुपये बन जाता है। और आपको काम कितनी देर करवाते हैं? जब भी कर लो, अपनी मर्जी है। अपनी मर्जी है, मतलब आपको बता दिया है, उधड़ा दे दिया है, आपको इतना काम करना है। हाँ। तो अभी आप क्या काम करोगे, मतलब कहाँ तक करने वाले हो ये लाइन? वो चौक तक करना है। चौक तक करना है, गांधी चौक तक करना है। हाँ। अच्छा अच्छा। उम्र के 7वें साल में संतोष कुमार के साथ एक हादसा हुआ, जिसमें चूल्हे के पास खेलते वक्त उनका हाथ तथा आधा शरीर जल गया। परिवार की परिस्थितियों की लाचारी के चलते इलाज नहीं हो पाया, जिससे संतोष कुमार को अपना एक हाथ गंवाना पड़ा। और मैं आपसे और एक बात जानना चाहूँगा कि ये जो आपके साथ में वाक़या हुआ, जो हाथ आपका एक नहीं दिखाई दे रहा, तो वो चीज़ क्या हुई थी और उस बारे में थोड़ा आप हमारे बता सकेंगे? जला था। जल गए? हाँ, जल गया। तो मतलब बचपन से आप ऐसे नहीं? बचपन में जला था, 7 महीने के जला। 7 महीने थे तब? क्या हुआ था? अंगार से खाना पकाते हैं चूल्हे पे? तो विस्फोट हुआ था? हाँ। स्टोव का? स्टोव नहीं, चूल्हे अंगार से। चूल्हे की अंगार से? तो मतलब चूल्हे की अंगार से जो विस्फोट हुआ, तो उसमें इलाज के दौरान ये हुआ कि? इलाज नहीं हुआ, ऐसे जड़ जंतर से हुआ। अच्छा, तो फिर उसके ऊपर आपने इलाज क्या किए? कुछ नहीं किया। जी, अच्छा लगा आपको देखकर, आपकी मेहनत को हमारा पूरे VCN न्यूज़ परिवार का सलाम। आपको भावी जिंदगी के लिए, आपके पूरे भविष्य के लिए शुभकामनाएं। हमसे जो बन पड़ेगा हम देखते रहेंगे। ऐसी परिस्थितियों के बावजूद संतोष कुमार ने हार नहीं मानी और मेहनत कर ईमानदारी से कमाई का रास्ता चुना। इसी रास्ते पर चलते चलते संतोष कुमार अपने 20 साथियों के साथ मजदूरी करने अमरावती पहुंचा, जहां उन्हें अंबा गेट से गांधी चौक तक पाइपलाइन बिछाने का काम मिला और किसी भी तरह की आनाकानी न करते हुए 300 रुपयों की रोजी पर संतोष कुमार रास्ते की खुदाई करने में जुट गए। कुछ सालों बाद संतोष कुमार की शादी हुई तथा 3 बच्चे भी हुए। इस पूरे परिवार के साथ संतोष मेहनत मजदूरी कर ईमानदारी से अपना और परिवार का पेट भरता है। मेहनत और ईमानदारी का सबूत देते हुए संतोष कुमार अपने काम में जुट गया और आंखों ही आंखों में हमें मिसाल दे गया कि ख्वाब भले ही टूटते रहे मगर हौसले फिर भी जिंदा हो। हौसला अपना ऐसा रखो कि मुश्किलें भी शर्मिंदा हो। कैमरा पर्सन रोशन उमप के साथ मैं आशीष शिंदोरे, VCN न्यूज़ अमरावती के लिए। इसी के साथ हिंदी समाचारों में वक्त हो चला एक छोटे से ब्रेक का। कहीं मत जाइए, देखते रहिए VCN न्यूज़।
घरची शान घरचा मान घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती अहो हो कोण आहे ती गृहलक्ष्मी गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी. म्हणूनच तर घेऊन आलोय आनंद एका स्त्रीचा. अगं बाई. विदर्भाची गृहलक्ष्मी. ब्रेक के बाद मैं आशीष फिर एक बार आप सभी का स्वागत करता हूं. बढ़ते हैं अगली खबर की ओर. इसी साथ बढ़ते हैं अगली खबर की ओर. गैस सिलेंडर के दामों में अचानक हुई बढ़ोतरी के चलते नवंबर महीने में 770 रुपयों का सिलेंडर खरीदना पड़ रहा है, जिसमें एक और महिलाओं का बजट बिगड़ गया है. तो ग्रामीण इलाकों में सिलेंडर की खरीदारी पर आम जनता ने ही रोक लगा दी है. ऑनलाइन बुकिंग कर गैस मंगवाई जाती है. कई माह से गैस सिलेंडर की कीमतों में 500 से 600 रुपए तक चल रही थी, लेकिन नवंबर माह में अचानक रसोई की कीमत 770 रुपए हो गई. गैस का नंबर लगाने के करीब 12 घंटे के अंदर गैस सिलेंडर पहुंचाने का मैसेज आता है, जिसमें सिलेंडर की कीमत भी लिखी होती है. बढ़ी हुई कीमत का मैसेज पढ़ते ही कई लोगों को चिंता हो रही है. तो वहीं दूसरी ओर महिलाओं का कहना है कि उज्ज्वला गैस योजना के तहत लाखों महिलाओं को गैस सिलेंडर तथा सिगड़ी मुहैया कराने वाली सरकार को गैस की कीमतों पर भी नियंत्रण रखना चाहिए. लोगों का कहना है कि 7वें वेतन आयोग का लाभ समाज में कुछ प्रतिशत लोगों को मिल रहा है, लेकिन देश में अधिकतर लोगों को अपना बजट आज भी बनाकर चलना पड़ता है. किसी भी सामान में अचानक दाम बढ़ाने से अधिकतर लोगों का बजट बिगड़ जाता है, तो उन्हें परेशानियों का सामना भी करना पड़ता है. सिलेंडर की कीमत 800 रुपए तक पहुंच जाने के लिए शहर की महिलाओं ने चिंता व्यक्त की है. तो वहीं ग्रामीण विभाग में दाम बढ़ाए जाने से अधिकतर लोगों ने सिलेंडर खरीदना ही बंद कर दिया है. गुप्त जानकारी के आधार पर पुलिस विभाग ने अलग अलग थाना क्षेत्रों से अवैध दारू विक्रेताओं को हिरासत में लिया, जिसमें पुरुषों समेत एक महिला का भी समावेश है. विगत कुछ दिनों से शहर में दारूबंदी को लेकर खासा बवाल हुआ था, जिसके पश्चात कई दारू की दुकानें खुली हुई नजर आई. लेकिन विगत 2 दिनों में फ्रेजरपुरा, नागपुरी गेट, राजापेट तथा भातकुली समेत कई जगहों पर अवैध तरीके से देशी दारू की तस्करी सरेआम चल रही थी. कुल 3 आरोपियों को पुलिस विभाग द्वारा गिरफ्तार किया गया, जिनमें से एक आरोपी फरार होने में कामयाब रहा. तो इसी कार्रवाई के दौरान एक महिला आरोपी को गिरफ्तार किया गया. फ्रेजरपुरा, नागपुरी गेट, राजापेट तथा भातकुली समेत की गई कार्रवाई के दौरान कुल 54 नग देशी दारू की बोतलें हिरासत में ली गई, जिसकी अंदाजन कीमत 2358 बताई जा रही है. तो उसी के साथ 4 आरोपियों को गिरफ्तार किया गया, जिससे साफ पता चल रहा है कि छोटे पैमाने पर क्यों ना हो, लेकिन दारू की अवैध तस्करी बदस्तूर जारी है. इसी के साथ बढ़ते हैं अगली खबर की ओर. बडनेरा के एसबीआई के खातेधारकों के साथ हो रही ठगी के मामले में आयुक्त द्वारा हाल ही में अधिकारियों से चर्चा की गई, तो साइबर क्राइम सहित बडनेरा पुलिस विभाग को भी हिदायत दी गई. दौरान ली गई चाय की चुस्कियों की तरह यह उपाय योजना भी फुर्र होते नजर आई, जब देर रात बडनेरा एसबीआई से एक और ठगी का मामला सामने आया. बडनेरा के एसबीआई खाते धारकों से हो रही ठगी के मामले में हाल ही में पुलिस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक द्वारा एसबीआई के अधिकारियों के साथ चर्चा की गई. तो वहीं दूसरी ओर पुलिस तथा साइबर क्राइम विभाग को भी सूचित किया गया, लेकिन बावजूद इसके शनिवार की रोज देर रात 8 बजे के दरमियान बडनेरा निवासी विनोद नारायण गद्रे उम्र 40 इनके साथ ठगी की एक और वारदात सामने आई, जो कि बडनेरा शाखा एसबीआई के बचत खाता धारक है. बताया जा रहा है कि दरमियान एक्सिस बैंक के एटीएम से उन्होंने 10,000 विड्रॉल किए, तो वहीं देर रात 11 बजे के दौरान उन्हें एसबीआई बकाया 20,000 निकाले जाने का एसएमएस आया, जिससे 20,000 की ठगी का मामला सामने आया, जिसकी शिकायत विनोद गद्रे द्वारा बडनेरा पुलिस थाने में कराई गई.
तो वहीं बडनेरा पुलिस आगे की जांच में जुट गई। स्वर्गीय अरुण रामचंद्र जी मानकर इनके पुण्यतिथि के उपलक्ष्य में हाईटेक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल द्वारा स्थानीय सरोज कॉलोनी में मुफ्त आरोग्य निदान शिविर का आयोजन किया गया, जिसका स्थानीय लोगों ने बड़े पैमाने पर लाभ लिया। रोजमर्रा की जिंदगी में कई लोगों को स्वास्थ्य की ओर ध्यान देने के लिए बहुत कम वक्त मिल पाता है, जिससे कई ऐसे रोग जड़ जाते हैं जिन्हें वक्त रहते ढूंढने के उद्देश्य से स्वर्गीय अरुण रामचंद्र मानकर इनकी पुण्यतिथि के अवसर पर हाईटेक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल द्वारा आरोग्य शिविर का आयोजन किया गया, जो कि स्थानीय सूदगिरनी रोड स्थित सरोज कॉलोनी में किया गया। दौरान ईसीजी सुविधा, बीपी, शुगर आदि समेत शरीर में कैल्शियम की कमी की जांच कराई गई, तो वहीं महिलाओं की समस्याओं पर उचित मार्गदर्शन भी किया गया। इस शिविर के बारे में आयोजकों द्वारा दी गई अधिक जानकारी। विषय असा होता की आमच्या परिसरामध्ये एक मार्गदर्शक आमचे अरुणराव मानकर 4 वर्षापूर्वी केले आणि त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा एक छोटासा उपक्रम डॉक्टर बोंडे हॉस्पिटल यांच्या सहकार्याने रुग्णांची तपासणी व्हावी, हृदय तपासणी व्हावी, ब्लड शुगर व्हावं, कॅल्शियम व्हावं म्हणून हा आज आम्ही आयोजित केला आहे। यामध्ये बोंडे हॉस्पिटलचं आम्हाला चांगलं सहकार्य आहे आणि परिसरातील नागरिकांची सोय करणे याच्या मागचा आमचा उद्देश आहे। किती येऊ शकतात? अंदाजे 100च्या वर आता नोंदणी झाली आपली आणि जे आपण टाईम ठेवला आहे 1 पर्यंत, 10 ते 1 पर्यंतचा, मला नाही वाटत तर 10 ते 1 पर्यंतच राहील, तो 3 वाजेपर्यंत म्हणजे 300 ते 400 रुग्ण होऊ शकतात, कारण कॅल्शियम डेन्सिटी फ्री आहे आणि मोस्ट ऑफ टेस्ट ह्या फ्री केल्या आहे। टोटल एकूण किती टेस्ट आपण इथे करून देतो? टोटल 6 ते 7 टेस्ट आपण फ्री करू शकतो। त्याच्यामध्ये कॅल्शियम डेन्सिटी आली, स्त्रीरोग तज्ज्ञाचे आले, त्यानंतर ईसीजी, बीपी, शुगर आणि हार्टची तपासणी वगैरे या सगळ्या टेस्ट आपण फ्री ऑफ कॉस्ट करून आलो आणि रुग्णांना त्याचा फायदा असा होऊन राहिला तर काही रुग्ण गरीब वगैरे असतात तर त्यांना प्रायव्हेट सेक्शनमध्ये ईसीजी काढणं, शुगर करणं वगैरे हे पॉसिबल नाही होत आणि जी टेस्ट आहे कॅल्शियमची हे 500 ते 600 रुपयापर्यंत ही एक टेस्ट आहे आणि ती जर फ्री होत असेल तर कॅल्शियमचा वगैरे ह्या टेस्टचा वगैरे सगळेजण लाभ घेऊन जाते आणि हे आमच्यासाठी एक चांगलं आहे का आमच्यातर्फे कोणाला तरी फायदा होऊन आला है। स्पोर्ट्स क्लब अमरावती द्वारा भव्य फुटबॉल स्पर्धा का आयोजन स्थानीय पुलिस ग्राउंड पर किया गया, जिसका अंतिम मुकाबला रविवार की रोज खेला गया। स्पोर्ट्स क्लब अमरावती द्वारा फुटबॉल स्पर्धा का आयोजन स्थानीय पुलिस ग्राउंड पर किया गया। रविवार की रोज इस स्पर्धा का अंतिम मुकाबला स्पोर्ट्स वर्सेस एएफसी के बीच खेला गया। इस स्पर्धा में कुल 20 संघों ने भाग लिया था, जिसमें विजयी संघ को ट्रॉफी के साथ ही अनेकों पुरस्कार भी दिए जाएंगे, ऐसा आयोजकों द्वारा बताया गया। स्पोर्ट्स क्लब अमरावती हा सर्वात जुना क्लब आहे। स्पोर्ट्स क्लब अमरावतीने 3 दिवसाचे फुटबॉलच्या सामन्याचं आयोजन केलेलं आहे। स्पोर्ट्स क्लब हे मनोहर सुरे बेंडिकुलस यांची स्थापना केलेला स्पोर्ट्स क्लब आहे। तसेच सर्व ज्युनियर सिनियर लहान मुलांनी स्पोर्ट्स क्लबचे 50 मेंबरनी मिळून हा सामना आयोजन केलेला आहे। आजचा 3रा दिवस असून 10, 11, 12 आज शेवटचा सामना खेळला जात आहे। यामध्ये स्पोर्ट्स क्लब अमरावती व एएफसी क्लब अमरावती हे फायनलमध्ये पोहोचलेले आहे। त्यांच्यामध्ये 5 मिनिटातच सामन्याला सुरुवात होत आहे। त्याच्या बक्षीस वितरणचा सोहळा मॅच संपल्याबरोबर बक्षीस वितरणचा सोहळा घेण्यात येणार आहे। बक्षीस वितरणला माननीय नगरसेवक बबलू शेखावत, तसेच शिंदे वहिनी आणि आसमा बी असे सगळेजण प्राइज डिस्ट्रीब्यूटला, तसेच बीजेपीचे कुलकर्णी असे अनेक जण बक्षीस वितरणाला येणार आहेत। बक्षीस वितरणाकरता प्रथम ट्रॉफी प्रेमसिंग चव्हाण यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ठेवण्यात आली आहे। दुसरी ट्रॉफी बाळू उर्फ महेंद्र शिंदे यांच्या प्रीत्यर्थ ठेवण्यात आली आहे। तिसरी ट्रॉफी अशोक किल्लेकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ठेवण्यात आलेली आहे। अशा स्पोर्ट्स क्लबचे जे खेळून यांना आपल्या क्लबकडून अनेक वेळा खेळलेले आहेत अशा लोकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सामने आयोजन करण्यात आलेले आहे। तसेच प्रोत्साहनपर बक्षीससुद्धा सर्वांनी सहकार्य दिल्यामुळे विनर टीमला पूर्ण किट वाटप करण्यात येणार आहे। तसेच बेस्ट प्लेयर, बेस्ट गोलकीपर, बेस्ट हाफ, बेस्ट डिफेन्स अशांना सुद्धा ट्रॉफी देण्यात येत आहे। या टुर्नामेंट घेण्याकरिता एकूण 20 संघ सामील झाले होते। 20 संघ सामील झाल्यानंतर शेवटच्या सामन्यासाठी स्पोर्ट्स क्लब व एएफसी मध्ये सामना होत आहे। या यशस्वी करण्याकरता स्पोर्ट्स क्लबचे सर्व सिनियर आणि ज्युनियर आणि लहान मुलंसुद्धा 10 वर्ष 12 वर्षाची जी आहेत त्यांनी अथक परिश्रम घेतल्यामुळे चांगल्या पद्धतीने संपन्न झाले आहेत।
तो ये थे आज के हिंदी समाचार। हिंदी समाचारों में आज के लिए बस इतना ही। आप आपके सुझाव एवं समस्याएं हमें भेज सकते हैं। हमारा पता है VCN न्यूज़ कार्यालय, पहली मंजिल, सावजी कॉम्प्लेक्स, सतीधाम मंदिर रोड, रैली प्लॉट, अमरावती। या फिर आप हमसे सीधा संपर्क कर सकते हैं स्क्रीन पर दिए गए इन नंबरों द्वारा। विदर्भ से जुड़ी तमाम जानकारी के लिए देखते रहिए VCN न्यूज़। नमस्कार।